ओके आणि थोडासा कमी कर
व्हिडिओ वाले लक्ष देऊ नको. मला थोडासा असं वाटतं की जास्त आवाज येतोय त्यामुळे. ए बाबा व्हिडिओ वाले मी रागाला त्रास करायचा नाही पहिला सांगतो. अजिबात नाही कोणी बोलायचं व्हिडिओ मध्ये. मला असं वाटतं आतमध्ये ना रिप्लाय यांचा जास्त येतोय माझा कमी येतो तेवढं फक्त बघा. ओके. कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे आयोजक संयोजक मौजे कोंगळे ग्रामीण विकास मंडळ कोंगळे सुकोटी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी आयोजित. मित्रांनो आजचा हा कार्यक्रम या दापोली वासियांनी कोंगळे वासियांनी जो लावलेला आहे या ठिकाणी आयोजित केलेला आहे. साजरा होतोय संपन्न होतोय. आजचा हा कार्यक्रम मित्रांनो एक विशेष या ठिकाणी एका विशेष बाबीसाठी गोष्टीसाठी आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी लावलेला आहे. निश्चितपणे कार्यक्रम पुढे जाईल तसं मी सांगणार आहे. पाणी अडवा पाणी जिरवा अनेक योजना सरकारच्या आल्या है ना. पाणी अडवा पाणी जिरवा अनेक बंधारे बांधले अनेक धोरणं आहेत आपल्याकडं. पण तरी सुद्धा लोकसंख्या एवढी वाढते की पाणी पुरत नाही. किती मोठी मोठी धरणं असली तरी भविष्यात अशी वेळ यायला नको. पाणी जपून वापरा. आणि हाच संदेश देण्यासाठी या कोंगळेवासियांनी दापोलीकरांनी आजचा हा या ठिकाणी शक्ती तुऱ्याचा महामुकाबला मित्रांनो आयोजित केलेला आहे. माझे प्रतिस्पर्धी शाहीर मित्र शाहीर विकास बुवा लांबोरे यांचा मी माझा जुगलबंदी सामना पहिला मानाचा आवाजाला भुवंना करतो. माझ्या आयोजकांना सुद्धा ज्यांनी सगळे जे या कार्यक्रमासाठी झटताय सगळ्यांचे नाव मला माहिती नाही. अध्यक्ष असतील उपाध्यक्ष तहसीलदार सहतहसीलदार सहसचिव सचिव आणि सगळे कार्यकर्ते जे या मंडळाचे आहेत यांना लाख लाख धन्यवाद देतो. या गर्दीमध्ये उपस्थित शक्तीतुऱ्याचे नामवंत शाहीर मंडळी निश्चितपणे उपस्थित असतील. सर मला जेवढी लोक मिळाले त्यांची नावं निश्चितपणे घेणार त्याच्याबद्दल वादच नाही. पण कुणीही राग म्हणू नये. वेळेचं बंधन आहे. थिएटरचा कार्यक्रम आहे आणि म्हणून वेळेअभावी कार्यक्रमाची सुरुवात म्हणायची. देश माझा हिंदुस्थान तिरंगे निशान आहे. आज 15 वर्ष पण आहे. 78वा स्वातंत्र्य दिन सोहळा मित्रांनो आपण सर्वजण साजरे करतोय. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा म्हणायचं आहे. देश माझा हिंदुस्थान तिरंगी निशान आहे. तो उंच हिमालय या माझ्या भारत देशाची शान आहे. थोडक्यात बोलू. देश माझा हिंदुस्थान तिरंगी निशान आहे. उंच हिमालय या भारत देशाची शान आहे. देश माझा आत्मा श्वास देश स्वाभिमान आहे. आणि या मातीत जन्म झालो हो याचाच मला सार्थ अभिमान आहे. म्हणायचंय काय अनेक नावं घेता येतील. एकच नाव नाही. देशाला स्वतंत्र करून आज 78 वर्ष झाली. अनेक नावं अशी आहेत जी आपल्याला माहिती आहेत. पण त्यातली अनेक नावं अशी आहेत मित्रांनो जी इतिहासाच्या त्या पानामध्ये दबून गेली. असे अनेक क्रांतिकारी मित्रांनो आहेत. आणि म्हणून आजचा पहिला मानाचा मुजरा माझ्या क्रांतिकारकांना वीर जवानांना म्हणायचा आहे. भारताचा क्रांती लढा पाहू भारताचा क्रांती लढा पाहू दुसरा देश धडकलाच पाहिजे धबकलाच पाहिजे. ऐका भारताचा क्रांती लढा पाहून दुसरा देश धडकलाच पाहिजे. दुश्मन या देशाच्या सीमेवरती अडकलाच पाहिजे. भारताचा प्रत्येक नागरिक हे ऐकून भडकलाच पाहिजे. सीमेवर आपल्या आता तुम्ही सगळेजण बघताय आपल्या शेजारी पाजारी काही चालू आहे.
मी काही जास्त सांगायला नको, सगळे अँड्रॉइड पीस जनता वापरणारी आहे, सगळ्यांच्या हातात टीव्हीच आहे तो एक प्रकारचा, सगळे जण लागतात. म्हणून म्हणतो भारताचा क्रांती लढा पाहून दुसरा देश धडकलाच पाहिजे, दुश्मन देशाच्या सीमेवर अडकलाच पाहिजे, हे ऐकून भारताचा नागरिक भडकलाच पाहिजे. आणि आज 15 ऑगस्ट आहे म्हणून प्रत्येक घरावर भगवा तो तिरंगा झेंडा फडकलाच पाहिजे. म्हणायचंय का? म्हणायचंय का? लक्ष असू स्तवन. हर कदम अपना करे, वर्षभर कार्यक्रम करतो म्हणून मोठेपणा सांगत नाही, तर तोही 2 पॉइंट लिहून घेतो. प्रॅक्टिस कधीच करत नाही, विदाउट प्रॅक्टिस बसवलेलीच तर गाणं ऐकलं नाही तुम्ही, पण शब्द झाले म्हणायचं आहे. हर करम अपना करे, ए वतन तेरे दिल दिया है जा भी दे, ए वतन तेरे
एकच भाषा. माझी सगळी गाणी तीन अंतराची असतात. तीन अंतराची सगळी गाणी असतात. थिएटरच्या बारीला तेवढा वेळ मिळत नाही म्हणून सांगतो. एकच भाषा, एकच आशा, एकच तिचा अर्थ ना. अखंड राहो हा देश माझा हीच करतो प्रार्थना. अंकुश भाऊ एकजुट राहू तोड नको या बंधना. त्या शहीद शूरवीरांना माझी त्रिवार पहिली वंदना. श्री गजानन गावदेवी बोल शक्ती अखंड सदा लाल घराण्याचा. गुरुवर्य गुणाजी रामाजी विष्णू परशुराम सुकाई देवीनाथ मंडळाचा. बोल छत्रपती शिवाजी बजरंग गणपती बाप्पा. सगळे नवीन गाणी देण्याचा नवीन विषय देण्याचा त्यांचा विषय असतो भागाला भाग. भागाला भाग. आज गोवा किती भागणार आमच्या भागाला ते मी बघणार. परवा आमचा मागे कार्यक्रम झालाय. शायरांनी दुसऱ्या फेरीमध्ये तर मित्रांनो बघा, पहिली शक्तीवाल्याची बारी, दुसरी बारी तुरेवाल्याची, तिसरी बारी आमची असते, शेवटची बारी त्यांची असते. आणि मग ते काही ज्या गोष्टी किंवा विषय किंवा भाग त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जे ते देऊन जातात ते का त्याचं उत्तर काय आम्हाला शक्तीवाल्याला देता येत नाही. मग ते कधी द्यायचं 12 वर्षांनी. मग मी असं ठरवलंय की त्या दुसऱ्या बारीचं उत्तर जी पुढची बारी असते त्या पुढच्या बारीमध्ये देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. म्हणजे भागाला भाग होतो. नुसता बोलणेच कसा बोलायचा आम्ही पण भागवणार तुम्हाला, काळजी नसावी. आणि म्हणून शायरांनी जी दुसरी बारी केली ते फक्त बोलतात तोंडाने मी भागाला भाग देतो, पण मुळात प्रत्यक्षात केवळ दुपट्टी लावायची कामं असतात दुसऱ्या बारीत, फक्त आपल्या लोकांना खुश करण्यासाठी. कशी सांगतो थोडक्यात. गणाला सुरुवात करतो. त्याच्या अगोदर शायरांना मी विषय दिला होता. चाल होती जगा या रंजन झाला अहो हा मनोरंजन
याची बायको गेली सोडून. आणि का कोण आय थिंक लावलं होतं 4-5 वर्षापूर्वी गाणं आहे. 5 वर्ष जास्त झाली. आता या चालीमध्ये मी त्यांना मोर गायला. या चालीमध्ये मी त्यांना मोर गायला. गोवानं म्हटलं तुम्ही शास्त्रात लांडोर गायची. लांडोर गायच्या अगोदर त्यांना मी विषय सांगितला की इंद्राला शाप मिळाला, मोराचा जन्म त्याला मिळाला, त्याला संभोग करायचा अधिकार नाही. मग तो अश्रू टाकतो, ती अश्रू लांडोरी टिकते आणि मग त्यातून तिला गर्भ लागतो, पुढची पिढी वाढते. असा तो विषय. आता हा विषय मीच सांगितला त्याला. बरं आता माझी चाल मी तुम्हाला सांगितली. गोवा मला उत्तर काय देतात? गोरी है कलैया. म्हणजे ह्याला म्हणतात काय म्हणतात? थूकपट्टी लावून. मी ज्या चालीमध्ये तुम्हाला विषय दिला त्या चालीमध्येच तुम्ही द्यायला पाहिजे. गोरी है कलैया तुम्हाला चाल मी दिली, पण त्याला गाणे वेगळं लावलं होतं आणि त्याच्यात तुम्ही तो मोराचा विषय म्हटला. असो बघा त्यांनी कसं दिलंय ते. मी थोडक्यात सुंदर विषय बोलणी लावले, पण थोडीशी विश्लेषण बक्षीस आलेलं आहे. शाहीर सचिन कदम यांचे चाहते विशाल शिवण, सचिन पदुकले, राहुल भोर, आकाश रांगले यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक थोडक्यात. बघा कसं देतो. राम लक्ष्मणाचं युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये त्यांनी विषय गायला. विषय दोन्ही पुरुषांनाच आहे, तो काही विषय मला लागत नाही. त्याच्यात त्यांनी विषय सुंदर आणलाय की घुबड हे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी का नपुसकलिंगी. घुबडाला आपण घुबडच म्हणतो, मग तो नर असू द्या ना मादी असू द्या. मग त्यांनी मला चाल दिले काय बघा. निर्भीड बाण तोफखाना रणात धडाडला, अहो सावध आहे मी सावध आहे या घुबडापासून. सगळा विषय मी कापण्याचा प्रयत्न करतोय आणि गण लावतोय. म्हणायचं काय बघा. विषय त्यांनी दिला रामाचा आणि रावणाचा की बाबा रामाने रावणाला मारलं. ऐका ना सर, तो दोन्ही पुरुषांचा विषय लागतो, तो काही माझ्याकडे येत नाही. तरी पण उत्तर ऐका. आहे हा साधू साधूचं रूप घेऊन गेला होता सीतेला पळवायला. आहे हा साधू करेल जादू. मायावर पण होता रावण, ज्याने कैलास पळवून होता तो सगळा होता. आहे हा साधू करेल जादू घेऊन चिबडाला. वा उत्तर ऐकत जा तुम्ही दुसऱ्या बारीचे. तुम्ही फक्त म्हणता मी जीएसटी सकट देतो. सचिन बुवा गाण्यातून जीएसटी एक जीएसटी सकट देतो. ऐका. आहे हा साधू करेल जादू अहो घेऊन चिबडाला. पुजतोय दगडाला तुवाले भितोय घुबडाला. पहिल्या गाण्याचं उत्तर गण आहे का? दुसऱ्या गाण्याचं उत्तर देईल. म्हणायचं आहे काय? गण गण. अंतरिक्षातील नक्षत्रांच्या किरणात गण आहे व आप वायू तेज या पृथ्वीच्या वातावरणात गण आहे. या सजीव सृष्टीच्या समीकरणात गण आहे. या अखंड विश्वाच्या अंतर्मनात गण आहे. जरी माझी ख्याती अल्पलोकात माझी ख्याती आहे. आत्मविश्वास हाच माझा जीवन साथी आहे. अंतिम क्षणी या देहाची माती आहे आणि माझे भवितव्य श्री गणेशा अरे फक्त तुझ्याच हाती आहे. म्हणायचंय काय? परवा मी गण दिलाय पण साऊंड सिस्टीम मुळे नीट आलेला दिसत नाही, पण विषय खूप चांगला आहे. प्रत्येक चाकरमान्याच्या अंतर्मनातली व्यथा माझ्याही मनात तीच आहे. मांडण्याचा प्रयत्न केलाय. गणामधून कसं आणतोय बघा. ऐका. जरी माझ्यावर आहे गणेश लाखो रुपये कर्ज. जरी माझ्यावर आहे गणेश लाखो रुपये कर्ज. महिनाधीच कामावर दिलाय रजेचा अर्ज. मी तरी बाबा सांगितलं. आता तुम्ही प्रत्येकाने काय काय केले, प्रत्येकाची ऍडजस्टमेंट ते बघा कशी. म्हणून जरी माझ्यावर आहे गणेशा
लाखो रुपये कर्ज महिनाधीच कामावरती मी दिलाय रजेचा अर्ज होईल मंजूर रजाई माझी होईल मंजूर रजाई माझी गड्या मलाच ठाऊक नाही पण नाही मिळाली रजा तरीही येणार मी यंदा गावी हे बाप्पा गणराया तुम्हाला भेटाया हे बाप्पा गणराया मी येईन भेटाया माझ्यावर आहे गणेश लाखो रुपये कर्ज महिनाधीच कामावर दिला रजेचा अर्ज होईल मंजूर रजाई माझी होईल मंजूर रजाई माझी आवाज ठाऊक नाही माझी मिळाली रजा तरीही येणार यंदा मी गावी गणराया तुम्हाला भेटाया हो बाप्पा गणराया मी भेटाया हे बाप्पा गणराया तुम्हाला भेटाया हे बाप्पा गणराया तुम्हाला भेटाया चक्रावे गळे आम्ही गणेशा चक्रावे गळे आम्ही गणेशा कोकणाचे भक्त कोकणाचे भक्त कोकणाचे भक्त श्रावण सरता आमच्या सरसरतो हा रक्त सरसरतो हा रक्त सरसरतो हा रक्त तुझ्याशिवाय मनात आमच्या तुझ्याशिवाय मनात आमच्या तुझा विचार नाही वाट पाहतोय आईची तसा वाट मी पाहिजे बाप्पा गणराया तुम्हाला भेटाया हे बाप्पा गणराया मी भेटाया हे बाप्पा गणराया तुम्हाला भेटाया हे बाप्पा गणराया तुम्हाला भेटाया आणि म्हणून सोनसंतरे घेणार शेवटचा विषय ट्रेन फुल झालेला आहे आता ज्यादा काय सोडतील त्या तुम्ही बघा नाहीतर आजूबाजूला आपल्याला सध्या इलेक्शन पण येत आहे नेते मंडळी तुझा पेव फुटलंय या 4 सोडणार तर मी 10 सोडणार आहे जी मिळत ती गाडी पकडा कारण रिझर्वेशन फुल आहे म्हणून जाण्या येण्यासाठी आधीच रिझर्वेशन केला निघणार गावी सप्टेंबरच्या येत्या 5 तारखेला येत्या 5 तारखेला येत्या 5 तारखेला जाण्या येण्यासाठी आधीच रिझर्वेशन केला निघणार गावी सप्टेंबरच्या येत्या 5 तारखेला येत्या 5 तारखेला येत्या 5 तारखेला कोणी ठेवली सचिन बुवाची खरी गोष्ट 7 कार्यक्रम बुकिंग केले कोणी ठेवले सचिन बुवाची तुझ्याने आगमनाला कोणी ठेवले सचिन बुवाची तुझ्याने आगमनाला
मोहिते, टायमिंग फक्त 10 मिनिटं, भरपूर झाले माऊली बंद व्हायला. आलिया मोहिते त्यांच्या माध्यमातून 200 रुपयांचा 10,000 कशी गवळण गायचे म्हणायचं 1 मिनिट. त्याच्यानंतर घोडाचा विषय बोलला गेला, कारण तो रावण घोडाला भीत होता, असा विषय मी घोडाचा. अक्षयदा निकम कदमच येतो. अक्षयदा निकम दादांच्या माध्यमातून 200 रुपयांचं 10,000 पारितोषिक या गाण्यासाठी. शब्द त्यांना आवडले, 200 रुपये मिळाले. म्हणायचं आहे का बघा, थोडक्यात देतो. 10 मिनिटाचा वेळ दिला, नाही 9 मिनिटात गावी संपतो. एकच अंतराने एक मोहळा लावतो फक्त गवळणीचा. बरं, आता मी विषय गायला, ती चाल वेगळी. बुवा मला चाल काय देतात ऐका. चार गोरी हे कलैया, त्यांनी मला गाणं दिलं, तो विषय मीच सांगितला. मी त्यांना म्हटलं होतं, भाऊ मी मोर गायलाय, तुम्ही लांडोर गायची. शास्त्राचा भाग देऊन लांडोर गायची. मला विषय काय, थोपपट्टी बघा कशी लावतात लोकांना फक्त आपल्या खुश करायसाठी. त्यांना वाटतं की बुवा बरोबर दिला ना विषयाला विषय, ही थोपपट्टी आहे सगळ्या. मी काय सांगतो ऐका, मी विषय त्यांना सांगितला, ती लांडोर अश्रू पिकते आणि मग तिला दरबारात हा विषय मीच दिला, तोच मला विषय होता. तर ती चाल पण वेगळीच. ऐका कशी चाल. पूर्ण पिसारा हा मयूर सारा, गर्भात घेऊन अश्रू झाला. हा विषय त्यांना मी दिला. मी म्हटलं लांडोर बुवा ऐका, लांडोर ऐका. तर त्याला मला हेच, आता त्यांना ह्याच्याशिवाय दुसरं दिसत नाही. पण मी विषय कसा आणलाय तो मला याला उत्तर कठीण. हिजियाची लायकी, मी लांडोर म्हणते बोलायला, बोल तुम्हाला हिजियाची लायकी, सदाच रडून जगायची. अश्रू टाकतो तो मातीमध्ये, ते टिकते लांडोर. हिजियाची लायकी, अवघड्याची रडून जगायची, हिम्मत नाही भोग द्यायची. हिजियाची लायकी, सदाच रडून जगायची, हिम्मत नाही भोग द्यायची. रडून जगायची, हिम्मत नाही भोग द्यायची. हिजियाची लायकी, रडून जगायची, हिम्मत नाही भोग द्यायची. अंतरासकट कापला, नाचून नाचून नुसता करतो हमारी मोर तुम्ही नाही बघायला नाच याचा येते लांडोरी. मग कशाला पहिली याने माती खायची, हिम्मत ऐका भोग द्यायची. इसको कहते उत्तर बुवा. आणि तुमच्या गणाची सुद्धा तुम्हाला मान्य करता येत नाही. भले तुम्ही गण मला नाही लावला, पण तुमच्या आईला सचिन बुवांनी नुसती कट नाही तर परफेक्ट कटिंग केलेली आहे. हे तुम्ही मान्य करायला पाहिजे होतं. त्या दिवशी मान्य तुम्ही करायला पाहिजे होतं. याला म्हणतात उत्तर. मी मोठेपणा माझा सांगायला आलो, तुम्ही मोठे बुवा आहे, तुम्ही एक मिनिटात गाणं लिहिता, 1 मिनिटात गाणं लिहिणार आहे. पट्टे बापूराव मार्ग इकडं, पट्टे बापूराव म्हणून मार्ग आहे. पट्टे बापूरावांना असंच कार्यक्रमामध्ये एका त्यांच्या सहकार्याने शाप दिला. मित्रांनो, अशी वेळ आली त्या माणसावर, त्यांची गाणी अक्षरशः रद्दीमध्ये विकली गेली. तिकडे रद्दीमध्ये पेपर होता. म्हणजे वेळ कशी पुन्हा येते, म्हणजे एवढा शीघ्र कमी होता. त्यांच्यापेक्षा मोठे आहेत बुवा आहे, हे 1 मिनिटात गाणं लिहितात. काय बुवांच्या साहित्य आहे माहिती का, मोठी त्यांनी चांगली लिहिलेली आहे. असो, त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही. सचिन बुवाच्या हाती ग्रुप, निशिकांत महाडी 200 रुपये बक्षीस. फरमाईश कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा, समीर मालक रत्नागिरी 251 रुपयांचं पारितोषिक. फरमाईश आले दुसऱ्या बारीत घेऊ, मला जे द्यायचं आहे ते बोलणं देतो. गवळण म्हणावा थोडक्यात गवळण. ऐका, शेवटचं गाणं आहे त्यांचं, ते कापला ऐका. पालन या क्वार्टर ब्रेक शिकवा पोरींनो, काम याला हा शिकणार आहे. कुठल्याही झाल्याचं पाणी हा चाखणार आहे. उद्या दहीहंडीच्या चिखलात हा माखणार आहे. कारण हा गवळ्याचा पोर नंद किशोर आयुष्यभर फक्त गुर राखणार आहे. चंद्रकांत रामचंद्र साळवी कोंगळे दादांच्या माध्यमातून 500 रुपये मिळाले. म्हणायचं काय, बुवा मला परवा म्हटले, बुवा खूप मोठे अभ्यासक आहेत, MPSC करतायत. आता त्यांना नोकरी लागली, अजून मला वाटतं हजर झालं नाही, पण असू दे, त्यांना नोकरी लागली, ते अभ्यासक आहेत चांगले. मला काय म्हणतात
की लांबोरे हा शब्द व्याकरणात कुठं आहे? त्यांचं वाक्य आहे परवाच्या बाजूला. लांबोरे हा शब्द म्हणतात मराठी व्याकरणात कुठं नाही. मी म्हणतो ना बुवा, लांब शब्द आहे, लांब शब्द आहे. लांबोऱ्या ग्रामीण भाषेमध्ये आपल्याला म्हणतात. मग तुम्ही जर असं म्हणत असाल तर चे भज तुमचा कुठल्या व्याकरणात आहे? नाही, मला सांगा. आहे, आहे हा शब्द, आई हा शब्द आहे. आहे हा शब्द आपण ग्रामीण भाषेत कसं बोलतो तसं तुम्ही, मी लांबोऱ्या म्हणतो, तुम्ही आईला म्हणता, तुम्ही चायला म्हणता, तुम्ही झो म्हणता. यांच्या बारीक रेकॉर्डिंग आहे, मी माझ्या ह्याच्यात नाही बोलत, बुवा बोलतात. मग आमच्या पोरांच्या संस्काराची काळजी करायची नाही, ऋणानुबंध सांभाळायचे आपले. आमच्या पोरांना आम्ही संस्कार चांगले देणार. हे मला म्हणतात, मी परवा म्हणतो ना, बुवा तुमची आई कापणार म्हणजे तुमचा गण कापणार, असा त्याचा अर्थ होता. मग मला म्हणतात तुमचे पोरं काय संस्कार घेणार, तुम्ही असे बोलता. बरोबर पोरगा होता बाबू माझा 4 वर्षाचा आहे, त्याला काय करतं, कापणार मी, झोपणार मी, राखणार, काय करते त्याला अजून. हे मला हे बोलायला काही नाही. काय म्हणतात तुमची पोरं बुवा काय संस्कार घेणार, तुम्ही असे शब्द वापरता. तुझ्याने काय घ्यायचं, ऋणानुबंधवाल्याने झोप. अरे आपण सांग शिकवायचं लोकांना, आपण शेमूड आपल्या पांडुरंग हरी याला म्हणतात. दुसऱ्याचं बघायचं वाकून, आपला ठेवायचा फाटका दाखवून म्हणतात. म्हणून म्हणतो धूपपट्टी कार्यक्रम. धूपपट्टी कसा आहे का, जवळच देतो पहिली मजा ऐका. रेकॉर्ड ब्रेक यंदाची माझी आवडती झालाय, मी तरी गाणी लिहिली त्याच्यावर, बुवानं पण दिले 2-4 गावले. त्यांना वाटलं आज हा दाढीवाला लांबोऱ्याचा गाणं घेईल म्हणून दाढी कापून आलेच वाटतं. ओके, शेप साठपटून आले, असू दे, चांगली गोष्ट. ऐका, मग दही दूध तूप खाऊन खूप मजला नुसताच जाम रे. दही दूध तूप खाऊन खूप मजला नुसताच जाम रे. करे ना कसलं काम रे. आता हा शब्द व्याकरण आहे का नाही बघा, तुम्हाला डोकं खांजवायला लावीन. मी तुमची काल्याची पांढरी करणार ना, म्हणजे मी इतका तुम्हाला त्रास देईन, इतका विचार करायला लावीन की तुमची जी काली आहे ती पांढरी होती एवढा विचार करायला लावीन. मी कसे शब्द आणले तर बघा, तुम्हाला सगळे नवीन विषय. दही दूध तूप लिहून घ्या, खाऊन खूप माझला नुसताच जाम रे. करे ना कसलं काम रे. कसलंच काम कृष्ण करीत नव्हता, फक्त एकच काम त्याला आई बाबांनी दिलं होतं. 9 लाख त्याच्याकडे गाई होते. इकडे पण गायवाडी, आंबेवाडी सगळ्या गायी दिसतील. आता आम्ही आलो थिएटरच्या बाहेर, पण येणार 9 लाख गायी कृष्णाकडे होत्या. तेच राखण्याचं काम त्याला आई वडिलांनी दिलं होतं. म्हणतोय कसा विषय कसा आणला होता. दही दूध तूप खाऊन खूप अहो माझा नुसताच जाम रे. करे ना कसलं काम रे. त्या गवळणी म्हणताय, करे ना गवळणी म्हणतायत त्या चौघड्याला कृष्णाच्या. मस्तपैकी गाई बी लावलाय, आपण पण सगळेजण गुरु राखणारे, शेती करणारे. मी सुद्धा शेतकऱ्याचाच मुलगा आहे. आपण शेती करणारी सगळी मंडळी. आणि मग पहिल्यांदा काय करायचे, दिवसभर लोक गुरं सोडून द्यायचे. काय शिवडी असं भाकरी बिकरी ती आपली कमरेला झाडाखाली कुठल्या तरी खायची, पाणी प्यायचा. आणि मग गुरं सोडून लावलेले चरायला. आणि मग थोडीशी वामकुक्षी घ्यायची, थोडासा आराम करायचा. तो कृष्ण पण आराम करतोय. गवळणी म्हणतायत त्याच्या सवंगडाला काय, दही दूध तूप खाऊन खूप माझला नुसता जाम रे. करे ना कसलं काम रे. अरे करे ना कसलं काम रे. करे ना कसलं काम रे. तुमचा गुराखी झालाय लांब रे. वा, लांब तरी शब्द व्याकरणात भेटत तुम्हाला. काय म्हटलंय का, तुम्ही तुमच्या अंगावर ओढून घेऊ नका म्हणून म्हणतो. चलो
सचिन बुवाला भाग लावायला तुम्हाला हातच्या देताना नाही टेन्शन येणार. आम्ही हातच्या द्यायचो भाग लावताना आम्हाला गोष्टी शिकवायचं. आपला कार्यक्रम वेगळाच आहे. आज तुम्हाला डोकं नाही खाजवायला शाहीर म्हणून आम्ही सरण साहेबांनी विषय आणखी ऐकवला नवीन भारतरत्न सचिन तेंडुलकरचा विषय. मला वाटतं की बघा बुवा सचिनने 100 सेंचुरी असणार आहे सचिनच्या मला कसोटी आणि वन डे मध्ये. तरी पण त्यांचं म्हणणं काय असं की तेंडुलकर 90 वर आउट झाला होता. 90 वर आउट होतो म्हणजे निगुण होते. आता का हा माझा अपमान नाही, हा भारतरत्न सचिन तेंडुलकरचा अपमान आहे, माझा थोडी अपमान आहे. पण असेही 90 आहेत सचिन तेंडुलकरच्या. 98 रन पाकिस्तान बरोबर मारलेले आहे. शोएब अख्तरने आउट केला, 2 रन पाहिजे होते पण ती मॅच आपण जिंकलो. तेंडुलकरवर आरोप होतो असा की फक्त हा स्वतःसाठी खेळतो, देशासाठी खेळत नाही. असे पाकिस्तानचे पण खेळाडू होते. पण तो काही माझा अपमान मला वाटला नाही. पण तुमचं गाणं मस्त होतं म्हणून त्याचं उत्तर देतो. आणि शेवटचा प्रश्न लोकांना सांगणार, प्रश्नपदाचा फक्त मुखडा घालणार. बारी संपवतो 2 मिनिटांमध्ये. ऐका हो म्हणा काय ते सांग. हा 90 चाल चालू चला. 90 मारल्यावर सचिन भाऊची होते दांडी कुदर. स्वभाव याचा कुदर येणार 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 टेन्शन नका. सांभाळ घसरत पाय ग तुझं डोक्याचं हाय ग. ऐकून घे शाईला लग्नाच्या पहिला घोटाळा करायचा. टेन्शन नाही घ्यायचं, फक्त बसून राहायचं, काळजी नाही करायची. या ना स्वभाव याचा कुदर शब्दात बोलायचे धारदारी दरारी दारा. आणि 90 मारल्यावर सचिन भाऊची होते या दांडी कुदर. दुसऱ्या बारी मला नाही बोलते म्हणून उत्तर कशाला देतो सहुद्र नाहीच कशी होईल दांडी गुलर. 90 मारून सचिन भावाने किती जणांना चालले भुरळ. 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 इसको कहते उत्तर 90 मारून 90 वर आउट झाला असला तरी अनेक देशांना त्यानं हरवलेलं आहे. त्या 90 रनवर
सुद्धा भारत जिंकलेला आहे असं तुमच्या गाण्याचं उत्तर. आणि बुवा तुम्ही प्रश्न केलाय तो प्रश्न असा आहे, साधा सोपा सरळ एक वाक्यामध्ये प्रश्न आहे. बुवांना विचारलंय, 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले, त्या बाळाचं नाव काय आणि त्या बाळाचं गाव काय? त्यातली 2 उत्तरं मला बुवाने दिली, गणपती आणि भगीरथ. परवा कोण बुवा माडी यांनी मला बलराम उत्तर दिलं, तेही तुम्ही आज वाढवून घ्या. त्याच्यामध्ये जी चुकीची उत्तरं तुम्ही द्याल ती सगळी त्या टीमध्ये खाली मी लिहिणार आहे. मग गणपती, बलराम आणि भगीरथ ही उत्तरं तुम्ही सोडून सांगायची. तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, लेखी प्रत तुमच्याकडे आहे. या ठिकाणी शेवटचं मुकडा घेतोय कार्यक्रमाची सांगता म्हणायचं आहे का? लवकर सांगा. हा रे हा रे हा रे हमको दिल से हारे, मग खेळ नव्हे हा शाहीर 52 पत्त्याचा, इथे चालतो बोलबाला सत्याचा, उत्तर द्यावे सवाल माझा नित्याचा, पण यावे नित्य अभ्यास करून. जारे 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 नको कलेचे तोडू तारे, जारे घरी जारे नको कलेचे तोडू तारे, जारे 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 नको कलेचे तोडू तारे. बोलायचं होतं अजून दुसरी बारी ऐकून जा. पिक्चर अभी बाकी आहे, ये तो सिर्फ जाकी है.